साई माऊली ग्रुप कोंडगाव आयोजित साई माऊली चषक कोंडगाव 2026 भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यावेळी साई माऊली चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य उद्घाटन देखील शिवचोरोबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजूदादा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले। तसेच त्यांच्या समवेत माजी उपसरपंच विनोद म्हात्रे, माजी उपसरपंच सुनील म्हात्रे, प्रल्हाद राखाडे समेत अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। साई माऊली ग्रुप कोंडगाव आयोजित साई माऊली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत साई माऊली ग्रुपचे अध्यक्ष महेशदादा मुकादम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। तर यावेळी साई माऊली ग्रुप कोंडगाव आयोजित साई माऊली चषक कोंडगाव भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त करत 2 दिवसीय भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला। पहिले तर मला आलो तुम्ही स्वतः आश्चर्यचकित झालो की इथे अंडरआर्म मॅच आहे की ओव्हरआर्म मॅच। साई माऊली चषक ज्या पद्धतीने ओव्हरआर्म मध्ये ज्या पद्धतीने टुर्नामेंट असते तशा पद्धतीने यांनी आज इथे आयोजन केलेलं आहे। तर मी पहिले साई माऊली ग्रुपला धन्यवाद देतो। एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे आयोजन केलेलं आहे। त्यात साई माऊली ग्रुपचे अध्यक्ष माझे म्हणजे भाऊचे सहकारी महेश मुकादम आणि त्यांचं पूर्ण ग्रुप, कारण नाव घेतले तर तेवढे लोक आहे की सर्वांचे नाव पण घेता येणार नाही। महेशचं नाव घेतलं म्हणजे सर्वांचंच नाव घेत येतो। आणि साई माऊली चषक 2026 मला वाटतं नवीन वर्षात पहिलाच चषक त्यांनीच कोंडगावात भरवलेला आहे। त्यांचं मी अभिनंदन करतो। चांगल्या प्रकारे हे करा आणि असेच खिलाडी घडवा पुढे येत नाही। खरोखरच म्हणजे तुम्हाला तुम्ही पहिलेच बोललो की ओव्हरआर्म सारखंच आहे आणि अशा प्रकारे जर नियोजन असले तर नक्कीच अंडरआर्मला पण खेळाडू जास्तीत जास्त सहभागी होतील असं मला वाटतोय। अशाच प्रकारे लोकांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचं काम तुम्ही करत राहा। ओके। प्रथमतः सर्व भारतीयांना नवीन वर्ष शुभेच्छा। आणि कोंडगावातील हा 2026 माऊली साई माऊली स्पोर्टच्या माध्यमातून जे अंडरआर्मची स्पर्धा केली आहे, खरोखर असे भव्य स्पर्धा राजूभाऊ बोलल्याप्रमाणे या भव्य ट्रॉफ्या जसं ओव्हरआर्मचं इथे सामने होत असे। नुकतंच काल म्हटलं आमच्या गावातनं एक खेळाडू जो पूर्वेश देवेंद्र पाटील याचा मुलगा पण अंडर 50 मध्ये खेळताना 102 धावा नाबाद राहिला। असं एखादा खेळाडू याच्यातून तयार व्हावा ही अपेक्षा करतोय। साई माऊली स्पोर्टच्या माध्यमातून जे खेळाडू खेळतील त्यांना देखील मला सूचना आहे की पंचांचा निर्णय मानाचा तुम्ही एक प्रयत्न करा, म्हणजे प्रयत्न 100% माना, डिसिप्लिनचा डिसिप्लिन ठेवा। कारण की काय होतं प्रश्न गोष्टी मानतो आणि गाणपटला तर खेळाडू दाखवायचं असेल ना तर पंचांनी दिलेला निर्णय रॉंग आहे की तो हे बरोबर आहे हे त्या क्षणी नाही बघता आपल्याला आउट दिलं आपण निघा। ही खेळाडू ती तुमच्या अंगी यावी। जे स्पर्धा होतात तालुका लेवलच्या ते नियम आहेत, वाद घातला 2 वर्ष बाद होतो, ते खरोखर चांगले नियम आहेत। तसं कोणीही वाद घेऊ नये। सर्व स्पर्धा आपल्या गावातले आहेत आणि सर्व स्पर्धा या चांगल्या स्पोर्टच्या माध्यमात होते। जी तुम्हाला व्यासपीठ मिळालं आहे त्या व्यासपीठचा फायदा घ्या तुम्ही घ्या। पुन्हा एकदा माऊली स्पोर्टचे सर्व महेश मुकादम आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो। अशी स्पर्धा यापुढे चालू ठेवावी ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे। पहिले तर सर्व भारतीयांना नवीन कॅलेंडर वर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि अंडरआर्म स्पर्धा पूर्वी खूप व्हायच्या पण अलीकडे थोड्या कमी झाल्या, पण पुन्हा एकदम जोमामध्ये महेश भावांच्या टीमवर पुन्हा अंडरआर्मला जिवंत करते असं मला वाटतं इथे बघून आल्यावर। आणि ज्या ट्रॉफ्या होत्या आता काकाने सांगितलं, राजू पण सांगितलं का ज्या ट्रॉफ्या बघितल्या ना मला असं अक्षरशः वाटलं की या ओव्हरआर्मच्या ट्रॉफ्या एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या मी पण नव्हत्या बघितल्या अंडरआर्म मध्ये। आणि असं प्रोत्साहन दिला तर नक्की अंडरआर्म स्पर्धेमध्ये पण चांगले खेळाडू तयार होतील। आणि अंडरआर्म स्पर्धा कशी आताच्या कालामध्ये ना जागा कमी असल्यामुळे अंडरआर्म पण लोक खूप खेळायचे आणि अंडरआर्म खेळत राहायला पाहिजे। त्याच्यात कसं आहे पटकन गेम होतो, तुम्हाला ओव्हरआर्म खेळायला जवळजवळ 4-4, 5-5 तास द्यायला लागतात। अंडरआर्म तुमचा 1-1 तासामध्ये होतो, त्याच्यामुळे अंडरआर्म स्पर्धा पण झाल्या की जेवढे शक्य असतं त्यांना तेवढंच फिटनेस पण करता येतो, म्हणून अंडरआर्म स्पर्धा झाल्या पाहिजे असं माझं मत आहे। आणि जो भव्य दिव्य नियोजन केलंय त्याच्यासाठी मी साई माऊली ग्रुपचा खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या सर्व महेश मुकादम त्यांच्या पर्यंत सर्व सदस्य आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळ यांना शुभेच्छा देतो। असंच ही वाटचाल पुढे अशी चालू राहू द्या, एक स्पर्धा घेत राहा आणि आमच्या त्यांना शुभेच्छा राहतील आणि त्यांना कोणती गरज असेल आम्ही त्यांच्या पाठीमागे आहेच। ओके। जे आयोजक आहे साई माऊली ग्रुप त्यांचं मनापासून आभार। त्यांनी आम्हाला इथे निमंत्रण केलं। बोलायचं तात्पर्य असं की आपला कोंडगाव हा खेळाडूंचा माहेरघर आहे। इथे कुस्ती असो, क्रिकेट असो या कुठली कबड्डी असो अतिशय सुंदररित्या असं आयोजन करतात। आणि
प्रोत्साहन करण्यासाठी जे आमचे वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत, समजा आमचे शिवचरोबा सामाजिक संस्थेचे राजू भाऊ, हे कधीही त्या खेळाडूंच्या पाठीमागे उभे असतात. त्यांच्यामुळे त्यांचे प्रोत्साहन वाढून मला एक भविष्य असं वाटतो की या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे भविष्यामध्ये जी ISPL टेनिस क्रिकेट आहे त्याच्यामधून आपल्या कोण गावातील एखादा प्लेयर नक्की नावलौकिक करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या महाराष्ट्रामधले IPL आणि MCL अशी मोठी जी स्पर्धा आहे, आता आमच्या भागातून काही खूप मुलं अशी छोटी छोटी मुलं आता क्रिकेटमध्ये उतरायला लागले आहेत, जेणेकरून आता पुढे आमच्या कोण गावाचं भविष्य कोणतरी आम्हा IPL मध्ये व इंडिया लेवलला खेळेल असे आम्हाला ग्वाही वाटते. धन्यवाद. आणि असंच पुढे खेळाडूंना प्रोत्साहन करीत राहा.